लोकसभेचे खासदार राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना दिल्ली या ठिकाणी लोकशाही मार्गाने मोर्चा काढत असताना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ वसमत शहर काँग्रेस कमिटीने आज जोरदार जेलभरो आंदोलन केले। शहर अध्यक्ष शेख अलीमुद्दीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर अशी कारवाई करणे हे लोकशाहीला शोभणारे नाही असे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले। निवडणूक आयोग आणि भाजप सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे, अब्दुल रशीद, राजकुमार एकड़े, शेख इरफान, पांडुरंग चव्हाण, शेख आफेस, साई कुरुंदकर, बबलूभाई यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत आहोत की अनेक वर्षापासून ज्या भारत देशामध्ये निवडणुका राबवल्या जात आहेत, या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर जो पूर्वी लोकांचा विश्वास होता तो आज राहिलेला नाही। माननीय राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला डाटा मागितला, परंतु निवडणूक आयोगाने तो डाटा देण्यास नकार केला। त्यानंतर राहुल गांधी यांनी बंगळूर येथील एका विधानसभेच्या जे काही मतदार यादी होती त्याची छाननी केली। त्याला 6 महिने त्याच्यामध्ये लागले आणि त्यांनी पाहिलं की 1 लाखापेक्षा अधिक मतदार बोगस त्या ठिकाणी वाढलेले आढळून आले। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे सर्व काही निवडणूक आयोगाचं जे काम आहे खोटं, जे इथल्या सत्ताधाऱ्याला मदत करण्यासारखं ते त्यांनी उघड केलं आणि उघड केल्याच्या नंतर आज ते निवडणूक आयोगावर मोर्चा घेऊन जाब विचारण्यासाठी गेले होते। तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। त्यांच्या या अटकेच्या निषेधार्थ वसमत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जेलभरो आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधी हे एकटे नाहीत, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आणि खासदार सुद्धा आहेत। आणि जर त्यांच्यावर असं बळजबरीनं खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केलं जात असेल तर संपूर्ण काँग्रेस जे आहे हा पूर्ण देशभरामध्ये जेलभरो आंदोलन करेल। फक्त राहुल गांधी एकटे जेलमध्ये नाही राहणार तर आम्ही सुद्धा जेलमध्ये राहणार या भावनेनं शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन साहेब यांच्या नेतृत्वात आज आम्ही या ठिकाणी जेलभरो आंदोलन केलेलं आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।